सकाळी सकाळी प्रज्योतचा फोन आला की आपल्याला तामिनीला जायचंय, तर मुंबईवरून सरळ वाकडला आलो आणि आम्ही निघालोय तिकडे. धीरज धवस आमचा ड्रायव्हर. वया तामिनी घाट येत आम्ही पायथ्याशी गाडी लावली आणि आता एंट्री पॉइंटकडे जात आहे. प्रज्योत मेघे आमचा गाईड, त्याने सुमारे मागील 9 वर्ष पूर्ण सह्याद्री हुंडकून काढलेला आहे. तर तुम्ही बघू शकता त्याचा एक एकदम गेटअप आहे, जशी ती ट्रेकर लोक आणि पत्रकार लोक असतात, टोपी घालून दाढी वाढलेली. हाय एव्हरीवन. सो प्रज्योत, कसा वाटत आहे तुला सुमारे 6 वर्षांनी देवकुंडला आलायस तर? खूप छान वाटत आहे. आधी आलो होतो तेव्हा केव्हाचा काळ होता तो 2017 आय थिंक. हा, 17च्या सगळेजण आसपास मिळून आलो होतो आपण. 10 जण होते सोबत 10 जवळपास. होते आणि तो पण पावसाचा टाईम होता. खूपच छान वातावरण होतं. एकदम असे काय म्हणतात त्याला, पूर्ण ढगं होते रस्त्यावर. आता हिवाळा आहे तर बघू. देवकुंड धबधबा ट्रेक प्रारंभ. देवकुंड वॉटरफॉल ट्रेक स्टार्ट केला आहे. तर मागे एंट्री पॉईंटला आम्ही फॉरेस्ट फी आणि प्लस गाववाल्यांनी ॲडिशन करून आम्हाला एक फी आकारली. तर तिथे खूप निगोशिएशन्स करावे लागले आणि आम्ही थोडेसे जास्त पैसे त्यांनी म्हणजे आमच्याकडून घेतले. आम्ही ते त्यांना दिले कारण की ते बोललेत की आम्ही सेफ्टी वगैरे प्रोव्हाइड करू. ट्रेक करून थोडंसंच पुढे आलो देवकुंडच्या स्टार्टिंग पॉईंटला. तर इथे खाली पडलेल्या ह्या दारूच्या बॉटला दिसलेल्या आहेत. तर आजकाल सोशल मीडियावर एक ट्रेंड चालू आहे, इंडियन्स सिविक सेन्स म्हणून. तर ते दिसूनच येतो आपला सिविक सेन्स हा किती एकदम तळागाळात गेलेला आहे. पावसाळ्यात या ओढ्याला एवढं पाणी असतं की अक्षरशः दोरीने धरून जावं लागतं, हा ओढा पार करावा लागतो. माझ्या मित्र उमेश नागलकरला एकट्याला सगळ्यांची काळजी होती आणि त्यांनी पाणी बॉटल अक्षरशः त्याच्या हातात घेतली आहे. देवकुंड धबधब्याला जास्त चढ उतार करावा लागत नाही. असं म्हणजे सरळ सरळ रस्ता आहे, प्लेन आहे आणि फक्त शेवटी असं थोडंसं जेव्हा आपण धबधब्याजवळ पोचतो तेव्हा असं थोडंसं वर जाऊन असं खाली उतरावं लागतं. आता इकडे मागे हे धरण दिसत आहे, इथचं पाणी भरपूर असं खाली गेलेलं आहे. पावसाळ्यात इथे खूपच पाणी होतं यावर्षी पावसाळा खूप जास्त झालेला. तर धरणाच्या काठी उतरलो. तिकडे एक वर असा मस्त एक पर्वत दिसत आहे वर आणि हे पाणी. हाय हाय ब्रो. किती फोटो काढले मग? 2-3 काढले, एक व्हिडिओ काढला. तर प्रज्योत मेघेचा एक पेज आहे, मी कमेंटमध्ये करेल, नेचर अँड पी एम म्हणून. तर तिथे तुम्हाला चांगल्या चांगल्या स्टोरीज बघायला मिळतील. आणि फॉलो करा आणि फॉलो आणि सबस्क्राईब करा प्रज्योतला. थोडंसं समोर आलो, असं पठार लागलेलं आहे. इकडे गाईच्या गळ्यातील घंटेचा आवाज येतोय. एक छोटंसं असं कौलारू टुमदार घर आहे. इकडे दिसतात समोर गाई आहे खूप साऱ्या. मागे दुकान होतं. तर ताई बोलल्या की थंड वगैरे पाहिजे का? तर म्हणलं आम्ही आधीच बॉटल कॅरी केलेली आहे. तर ताई म्हणल्या काही घेऊ नका, पण पटपट जा कारण की तुम्हाला खूप उशीर झाला आणि ते 4 वाजता नंतर एंट्री बंद करतील. तर आम्ही धावतच निघालोय. इकडे पावसाळ्यात आलो होतो तेव्हा पूर्ण पाण्याने भरलेलं होतं. आता हे झाड पण दिसतंय पडलेलं पाण्यामध्ये. मागे त्या ताई बोलल्या की 4 वाजता एंट्री बंद करतील. त्यांनी समोर एक पूल वगैरे बांधलेला आहे, बहुतेक तिथून ते एंट्री बंद करतील.
तर आमचा ग्रुप नंबर 14 आहे आजचा इथे प्रवेश केलेला. तर धीरज धवतच्या हातात एक पट्टी दिसत आहे बांधलेली, त्यांनी त्याच्यावर आमचा नंबर वगैरे लिहिलेला आहे. त्यांनी बोललेत की हे सेफ्टीसाठी आहे तुमच्या. खतरनाक. चल काढतो मी बरं. सुमारे 2018 आम्ही आलो होतो तेव्हा इथे मेघेनी गोष्ट आठवून करून दिली मला की मी धावता धावता एकदम आपटलो होतो माझ्या डॅशवर. तर प्रज्योत मेघे ही गोष्ट सांगून खूपच वेळचा खिदी हसत आहे. गाववाल्याने ठिकठिकाणी असे देवकुंडचे बाणं लावून ठेवलेले आहे दिशादर्शक, या बाजूने तुम्ही जाऊन बघावं म्हणून. मागे आजोबा बसलेले तिथे, ते बोललेले बिबट्या की पट्टेदार वाघ आहे, तर तुम्ही पटकन जाऊन पटकन या असं म्हणतायत. तर कितपत खरं आहे खोटं काय माहिती, पण गाववाल्यांनी सांगितलं की आम्ही ठिकठिकाणी गाईड वगैरे ठेवलेले आहेत. देवकुंडच्या जवळ आलेलो आहे. तर मला वाटतं इथून आम्हाला तरी 15-1 मिनिट लागतील जायला. ते एक अशी झोपडी लागलेली आहे मस्त, आणि ते घोडे पण दिसत आहेत 2. आणि या बाजूला इकडे म्हणजे असं या इकडून वर जायचं आहे आम्हाला. तिथून देवकुंड हा धबधबा पडतो, आणि इथेच कुठेतरी वर या बाजूला की कुठल्या तरी बाजूला हापशाचा काळा आहे. ते एक गाणं फेमस होतं चिकरी चिकरी साऊथवालं. तर इंटरनेटच्या या जगात सगळी लोक म्हणत आहेत की तो इतकाच त्यांनी सीन घेतला आहे आणि ते एडिट केलं आहे सीन बरोबर. किती जण बाकी आहेत वापस जायची? नाही तिकडून येणारे आहेत का? येतो आम्ही लवकरच येतो. काका भेटलेले इथे, लवकर येतो. गाईड आहेत ते गाववाले. ते म्हणतात की लवकर जा आणि लवकर या, आणि आमची पण सुटका करा, आम्हाला पण घरी जावं लागतं लवकर. बायको वाट पाहत आहे. जवळपास आम्ही पोहोचतच आहे देवकुंडच्या इथे, आणि मधात परत बॉटला वगैरे दिसल्या इकडे प्लॅस्टिकच्या वगैरे खूप साऱ्या बॉटला आहे. तर पुन्हा एक पॉईंट आलाच आहे इथे की सिविक सेन्स. आता मी मागच्या वर्षी 1 वर्ष म्हणजे जर्मनीमध्ये होतो, तर कुठे काडी कचरा पण दिसत नाही. म्हणजे एकदम गजानन महाराजचं संस्थान आहे तशी एकदम स्वच्छता असते सगळीकडे. तर आपल्याकडे पण थोडा पब्लिकला सिविक सेन्स यायला पाहिजे, आणि असे ठिकाणं ही चांगली नेचर आहे तसं ठेवलं पाहिजे असं वाटते. हाच तो इथे समोर गावकऱ्यांनी बांधलेला पूल. आधी हा लाकडी साकव होता, तर त्यांनी हा लोखंडी साकव बनवलेला आहे. तर गाववाले पण आपल्याकडून म्हणजे इथे प्रवेशाची फी घेतात, तर त्याचं हे चीज आहे मी असं म्हणतो. गावकऱ्यांनी बांधलेला हा लोखंडी पूल, लोखंडी साकव म्हणू आपण याला. इथून मस्त व्ह्यू दिसत आहे. पुलावरून एकदम चौफेरचा दृश्य बघता येतं एकदम. हा वरचा इथे पहाड, या बाजूचा पण हा कडा आहे, आणि असं वाहतं पाणी जातं खाली.
तर पावसाळ्यात या पुलामुळे खूपच लोकांना इझी झालं आहे ओढा पार करायसाठी. माझा मित्र तो पण दमून तर त्याने एक टेक्निक सांगितलेली आहे की वाकून श्वास घ्या, थकवा लवकर कमी होईल. शेवटी आम्ही एकदम अंतिम ठिकाणी येऊन पोचलेलो आहे. इथून थोडंसं समोर गेल्यावर देवकुंड धबधबा आम्हाला डोळ्यांनी बघता येणार आहे. पोचलोच आहे देवकुंडला आणि माझ्या समोरूनच धारा पडते देवकुंडची. तर हिवाळ्यात पण इथे वरून देवकुंडचं पाणी पडताना बघताना मला खूपच आनंद होता एकदम. तर मी दाखवतो मागचा कॅमेरा सुरू करून. माझा मित्र तिकडे धीरज. तर हिवाळ्यात 30 नोव्हेंबर 2025ला देवकुंडचा हा नजारा. समस्त वरून पाणी पडते आणि डोंगराची अशी कपार. असं वाटते की भगवान परशुरामाने असा बाण मारला आणि इथून खाली पाणी पडते. कल्पना करून बघा. माझा मित्र प्रज्योत त्याच्या चप्पलमध्ये काटा गेलाय तर गावाल्या काका मदत करतात त्याला काटा काढून द्यायला. उमेश नागलकर, धीरज धवस आणि प्रज्योत मेघे आणि हा देवकुंड धबधबा. गावकऱ्यांनी इथे दोरी लावलेली आहे. तर दोरीच्या पुढे कोणी पण इथे येत असेल तर त्याला सक्त ताकीद आहे की दोरीच्या पुढे कोणीही जाऊ नये. आणि पाणी खूपच थंड आहे आणि एकदम हिरवा आणि असं निळसर पाणी दिसत आहे समोर. पलीकडे या बाजूला वर मंदिर आहे तिकडे मागे देवाचं. आज रविवार असून पण जास्त जण इथे एकदम गर्दी कमी होती, जास्त जण नव्हते. तर आम्ही मस्त 4 मित्र इथे आरामात बसून सगळ्यांनी आंघोळी वगैरे केल्या. आणि ती काका पण आहेत गाईड गाव. तर ते काका आम्हाला शेवटी घेऊन जाणार इथून. तर आम्ही शेवटचेच पर्यटक असल्यामुळे आजचे इथे ते काका आमच्यासाठी थांबलेले आहेत आणि त्यांनी आम्हाला शेवटचे 10 मिनटं दिलेले आहेत. तर इथे खूप वेळ शांत बसून धबधब्याकडे एकटक पाहून इथे खळखळ पाण्याचा आवाज, असा मंजूळ असा आवाज येत आहे. तर मन एकदम अगदी असं प्रसन्न होतं आणि एकदम शुद्ध हवा. धबधब्यावर येऊन जवळपास अर्धा तास झाला आहे आम्हाला. मी इथे मस्त मागे खडकांवर बसून धबधब्याचं मस्त विहंगमय दृश्य बघत होतो आणि एकदम धबधब्याचा एकदम खळखळ असा आवाज येत आहे एकदम. आणि असं छानसं मंजूळ असं वाहत जात असलेलं दगडांमधून पाण्याचा आवाज येत आहे. खूप मस्त शांतता आहे आज. आणि रविवार असून पण हिवाळा आहे तरी इथे खूपच कमी गर्दी आहे. तर खूपच छान वाटलं. नाही तर पावसाळ्यात इथे खूप पावसाळी बेंडकं वगैरे येतात माझ्यासारखी आणि खूप गर्दी करतात इथे. तर तेव्हा या धबधब्याचं असं दृश्य अनुभवता येत नाही. तर होत असेल तर तुम्ही पण असं हिवाळ्यात या जेव्हा पावसाळा संपतो. आता आजची तारीख जसं ह्या नोव्हेंबर महिना आहे तरी पण इथे पाणी पडताना दिसते वरून. तर हे मी पहिल्यांदाच आलेलो आहे असं हिवाळ्यामध्ये आणि देवकुंडचं असा दृश्य बघायला मिळत आहे. तिकडे माझे मित्र आंघोळ करते अजून पण. तर प्रज्योतने धबधब्यामध्ये एकदम पाण्यामध्ये जाऊन एकदम डुबकी मारली. तर प्रज्योत तुझं काय मनोगत आहे याबद्दल? फारच थंड पाणी आहे. एकदम असं वाटत होतं म्हणजे हातपाय असे सुन्न झाल्यासारखे. खूपच म्हणजे एकदमच थंड पाणी. मजा छान नाही वाटलं पण खूपच मजा आली कितीतरी वर्षांनी. तर धीरज धवस यांनी पण डुबकी मारलेली आहे देवकुंडमध्ये आज. खूप वर्षानंतरचा हा प्लॅन सक्सेसफुल झाला आहे. तर धीरज तुझं काय मनोगत आहे याबद्दल?
खूप छान होतं येणं इथे. आम्ही 800 रुपये देऊन इथं आलोय. पुरा पैसा वसूल केलेला आहे आम्ही. पूर्ण पैसे होते. 60 पुरे रुपयाच्या पैसे वसूल तिथं केलेले आहे. पैसे चला आम्हाला हायपोथर्मिया होईल आता काही वेळातच. चला तर आजचा ट्रेक आमचा इथेच संपतो आणि आम्ही परतीच्या वाटेला आहे. साठी तिथे थांबलेले काका आम्हाला आवाज देत आहेत. तर हे बाय बाय. गाववाल्यांनी गाईड दिलेले आहेत. खाली उतरत आहे आम्ही आता. अर्ध्या मधोमध आलेलो आहे आणि ऊन पण आहे थोडंफार, म्हणजे एक जवळपास 5 वाजलेले आहेत. तर आम्ही शेवटच्या इथे हे काका होते म्हणजे शेवटचे इथे थांबलेले आमच्यासाठी गाईड गाववाल्यांकडून. तर ते सगळ्यांची म्हणजे एकदम हे घेतात, काळजी घेतात की कोणी मागे राहिलेलं नाही पाहिजे आणि थांबतात, सगळ्यांना इन्स्ट्रक्शन्स वगैरे देतात आणि जोपर्यंत तुम्ही हालत नाही तोपर्यंत ते तिथेच थांबतात. ट्रेक संपत आला आहे आमचा. देवकुंड खाली उतरून झालं आहे आमचं. थँक्यू फॉर मेकिंग अस यंग, लुक यंग अगेन. वी स्टील फील वी आर 25 ओनली. येस. हा मागचा 21 वर्षाचा वाटत आहे.